आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या आठवड्यातील योगाचे महत्त्व याबद्दलचा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेल. तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा. आता आजचे काम सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू. आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया. सर्व मातांचे 2 गट करा आणि प्रत्येकी एक एक माता समोरासमोर उभी करा. जमिनीवर सरळ रांगेत 6 ते 8 अंकांची कार्डे ठेवा. जेव्हा लीडर माता कोणताही एक अंक बोलेल तेव्हा मातांनी त्या अंकांचे कार्ड उचलायचे आहे. जी माता सर्वात आधी जास्तीत जास्त कार्ड गोळा करेल ती विजेती ठरेल. हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू. आता आपण पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया. टाकाऊ पासून टिकाऊ या माध्यमातून आपण वापरात नसलेल्या वस्तू फेकून न देता त्यांच्यापासून काही उपयुक्त वस्तू तयार करू शकतो. या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या. घरी मजेदार खेळ क्रमांक 1. मुलांसोबत खेळाचे नियोजन करा. एखादा ध्वनी निवडा. त्या ध्वनीने सुरू होणाऱ्या गोष्टींची नावे मुलांना सांगायला सांगा. खेळ क्रमांक 2. एका कुंडीत 2 चण्याचे बी लावा. त्यांना नियमित पाणी द्या आणि अंकुर कसे येतात ते निरीक्षण करा. वनस्पतींचे वेगवेगळे भाग आणि त्यांच्या वाढीबद्दल मुलांसोबत चर्चा करा. दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशीच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.